भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलाय। सध्याच्या राजकीय संस्कृतीत वाढलेलं पक्षांतर, संधीसाधूपणा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय याबाबत त्यांनी आपल्या भावनिक पत्रातून परखड भूमिका मांडली आहे। राजकारण ही नेहमीच समाजसेवा आणि निष्ठेची वाट राहिली असल्याचं नमूद करत आजच्या सत्ता केंद्री स्पर्धात्मक वातावरणात सामान्य मतदारांसह कार्यकर्तेही अस्वस्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। मर्यादित संधी आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीही थांबायला तयार नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारत आता आपणच थांबावं असा विचार पक्का झाल्याचं जोशी म्हणाले। आपलं वय 55 वर्ष झाल्याचं सांगत तरुण कार्यकर्त्यांसाठी संधी खुली करून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्यामुळे आपल्या पुढील राजकीय वाटचालीला पूर्णविराम देत असल्याची घोषणा त्यांनी केली। भाजपनं आपल्याला घडवलं, संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नम्रपणे माफी मागितली। जोशी यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत 13 मे रोजी संपुष्टात येत असून तोपर्यंत आमदार म्हणून असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्य ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतील। मात्र 13 मे नंतर ते कोणतंही पद स्वीकारणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असले तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य सुरूच राहणार असल्याचं सांगत संदीप जोशी यांनी राजकीय जीवनाला सन्मानपूर्वक विराम दिलाय। तर जे आजी आजोबा झालेत त्यांना सुद्धा तिकीट हवे आहेत। ज्यांना स्वतःला तिकीट नको, मिळू नाही शकत, त्यांना आपल्या बायकांना तिकीट हवे। आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं। आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा। थांबायचं म्हणजे काय, तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची। तशी माझी आमदारकी 13 मे पर्यंत आहे आणि 13 मे पर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे। त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण। आणि माझे जे सामाजिक प्रकल्प आहे, माझे क्रीडा प्रकल्प आहे, याच्यामध्ये अजून भर टाकून अजून काही सामाजिक प्रकल्प जर करता आले तर मी ते 100% करणार आहे। आणि त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून 13 मे नंतर निवृत्ती घेतलेली आहे।